नाशकाला मुसळधार पावसानं झोडपले। गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली तर रामकुंडावरील अनेक लहान मंदिरं, छोटे पूल हे आता पाण्याखाली गेले। गोदाकाठावरील दुकानं हटवण्यास सुरुवात झाली तर गोदाकाठावरील रहिवाशांना आता सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला। प्रतिनिधी किरण ताजने सध्या फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून घेऊया। किरण, आपण बातमी पाहतोय नाशिकला मुसळधार पावसाने झोडपलेला आहे, काय अधिकचे अपडेट आहेत? नाशिकमध्ये कुठे नेमकी काय परिस्थिती पाहायला मिळते? 24 तासांमध्ये नाशिकच्या धरण क्षेत्रासह नाशिक शहरामध्ये देखील मुसळधार पाऊस झालाय आणि त्याचाच परिणाम जर बघितला तर धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये जवळपास 8% गेल्या 24 तासांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। आणि या सगळ्या दरम्यान आता गंगापूर धरणात देखील थोड्या वेळामध्येच विसर्ग देखील केला जाणार आहे। दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर दारणा धरणामधनं देखील कालच्या दिवशी विसर्ग सुरू होता, नांदूर मधमेश्वर धरणातनंही विसर्ग सुरू होता, भावली धरणातनंही विसर्ग सुरू होता। त्यामुळे जे 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस पडलेला आहे त्यामध्ये पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर आता गोदावरी नदीला देखील पूरसदृश्य परिस्थिती बघायला मिळते। रामकुंडावर असलेली जी छोटी मंदिरं आहेत ती देखील पाण्याखाली गेलेली आहेत, छोटे पुलही पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्यामुळे पुढे जाऊन जर परिस्थिती बघितली तर आणखी विसर्ग सुरू होईल आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। जी रामकुंड परिसरामध्ये जे व्यावसायिक असतात त्यांची दुकानं देखील हलवण्यासाठी प्रशासनाने निश्चित किरण, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।